केशव दामले यांचा जन्म झाला 7 ऑक्टोबर 1866 चे कवी आहेत आणि त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण म्हणजे मारकुंड आहे आणि जिल्हा त्यांचा रत्नागिरी आहे आणि त्यांचा मृत्यू 7 नोव्हेंबर 1905 रोजी झालेला आहे. तर हे केशवसूत यानंतर बालगंधर्व म्हणजे ज्यांचं टोपण नाव आपण बालगंधर्व नावाने त्यांना ओळखतो. त्यांचं पूर्ण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस. त्यांचा जन्म झाला होता 26 जून 1888 म्हणजे केशवसुताच्या नंतर जे कवी आहेत यांचं जन्म ठिकाण आहे नागठाणे सांगली जिल्ह्यामधलं. यांचा मृत्यू झाला 15 जुलै 1967 साली. त्यानंतर त्यांच्यानंतर जे कवी आहेत बालकवी जे बालकवी नावाने अत्यंत प्रसिद्ध आहेत परंतु त्यांचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 ला झाला. त्यांचं जन्म ठिकाण धरणगाव जळगाव खानदेश मध्ये. त्यांचा मृत्यू झाला 5 मे 1918 रोजी. त्यांच्यानंतर जे पुढचे कवी आहेत यशवंत ज्यांना यशवंत नावाने ओळखतात आणि यशवंत यांचं पूर्ण नाव आहे यशवंत दिनकर पेंढारकर. यांचा जन्म 9 मार्च 1899 ला झाला. त्यांचं जन्माचं ठिकाण होतं चाफळ जिल्हा सातारा. त्यांचा मृत्यू झाला 26 नोव्हेंबर 1985 ला त्यांचं देहावसान झालं. त्यांच्यानंतर जे कवी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके साहित्यिक साने गुरुजी. साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 ला झाला आणि त्यांचं जन्म ठिकाण पालगड आपल्याच रत्नागिरी जिल्ह्यामधलं म्हणजे जसं आता आपल्या रायगड जिल्ह्याला लागूनच रत्नागिरी जिल्ह्याला त्यांचा तिथं जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 11 जून 1950 ला. त्यांच्यानंतर जे आणखी एक कवी आहेत जे अनिल नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचं पूर्ण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे. त्यांचा जन्म झाला 11 सप्टेंबर 1901. त्यांचं जन्म ठिकाण विदर्भामधलं मूर्तिजापूर जे अकोला जिल्ह्यामध्ये येतं आणि त्यांचा मृत्यू झाला 8 मे 1982 ला. त्यांच्यानंतर जे आता जे सध्या आपण ज्यांच्या नावाने आपण जयंती साजरी करतो ज्यांचा जन्मदिवस आजचा आणि आज मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतोय असे म्हणजे विष्णू वामन शिरवाळकर. त्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. कुसुमाग्रज ग्रजचा अर्थ होतो भाऊ आणि कुसुम त्यांच्या बहिणीचं नाव होतं. त्या बहिणीपासून त्यांनी स्वतःचं नाव टाकलं कुसुमाग्रज. असे हे कवी म्हणजेच आपले लाडके बी.वा. शिरवाळकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 ला झाला होता. त्यांचा जन्म झाला ते ठिकाण म्हणजे पुणे आणि त्यांचा मृत्यू झाला 10 मार्च 1999 ला म्हणजे काही वर्षांपूर्वी आतापासून 27 वर्षांपूर्वी जवळपास त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर त्यानंतर आणखी एक महाराष्ट्र राज्यामधलं अत्यंत लाडकं साहित्य असलेला व्यक्तिमत्व म्हणजेच पु ल. आता पु ल यांचं पूर्ण नाव म्हणजे पु ल नाव टोपण आहे तर त्यांचं पूर्ण नाव आहे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. त्यांचा जन्म झाला 8 नोव्हेंबर 1919 ला आणि त्यांचं जन्म ठिकाण होतं मुंबई. त्यांचा मृत्यू झाला 12 जून 2000 रोजी. त्यानंतर सगळ्यांचे लाडके लोकशाहीर त्यांना आपण लोकशाहीर या उपाधीने ओळखतो. तर त्यांचं पूर्ण नाव आहे अण्णाभाऊ साठे. तर त्याच्यामध्ये त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 ला झाला. त्यांचं जन्म ठिकाण आहे वाटेगाव वाळवा जिल्हा सांगली. तर त्यांचा मृत्यू 18 जुलै 1969 ला झालेला आहे. अशा प्रकारचे हे आपल्या महाराष्ट्रातले थोर साहित्यिक आहेत आणि या साहित्यिकांची आपण अशा पद्धतीने माहिती घेतलेली आहे. सर्वांनी या माहितीला जतन करून ठेवायचं आहे आणि जेणेकरून आपल्याला आपल्या ज्या पूर्वजांनी आपल्या मराठी भाषेचं एवढं वैशिष्ट्य महत्व वाढवलेलं आहे त्यांच्यासाठी म्हणजे आपल्याला जीवनभर त्यांची प्रेरणा घेऊन आपल्याला मराठीचं महत्व वाढवायचं आहे. एवढीच मी या माध्यमातून आपण सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.